एखाद्या लहान मुलाचा राग शांत करण्यासाठी किंवा एखाद्याचा खोटा अहंकार एका सेकंदात मोडून काढण्यासाठी किती शब्द लागतील? म्हणजे एखादं मोठं तासभराचं भाषण लागेल. हो, किंवा एखादं जाडजूड पुस्तक. अगदी बरोबर. पण तसं पाहिलं तर अजिबात नाही. मानवी स्वभाव समजून घेण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काही अत्यंत धारदार आणि अचूक अशी शब्दांची शस्त्रे बनवून ठेवली आहेत. नक्कीच. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच म्हणजे एका अत्यंत रंजक विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे आज माहितीचा जो स्रोत आहे ना, तो आहे म्हणींच्या गमती नावाचा एका शालेय पाठ्यपुस्तकातील धडा. हो, धडा. आता वरवर पाहता कुणालाही वाटेल की हा लहान मुलांचा किंवा निव्वळ व्याकरणाचा विषय आहे. पण जेव्हा आपण या पाठातील कथांचं विश्लेषण करतो ना, तेव्हा एक वेगळंच सत्य समोर येतं. अगदी. हे फक्त भाषेचे धडे नाहीत, हे मानवी मानसशास्त्राचे म्हणजे ह्युमन सायकॉलॉजीचे एक अत्यंत प्रगल्भ असे डॉक्युमेंट आहे. बरोबर. आणि आज आपण हेच पाहणार आहोत की रोजच्या जीवनातील साधे, नेहमीचे प्रसंग या म्हणींमधून कसे उलगडतात. हा पाठ खरोखरच एका वेगळ्या दृष्टिकोनातून वाचण्यासारखा आहे. आपण अनेकदा भाषेकडे फक्त संवादाचे माध्यम म्हणून पाहतो. पण जर थोडा खोलवर विचार केला तर म्हणी म्हणजे नक्की काय आहेत? काय आहेत? त्या खऱ्या अर्थाने अनेक पिढ्यांनी साठवलेल्या अनुभवांच्या झिप फाईल्स आहेत. अरे वा, झिप फाईल्स, हे भारी आहे. हो ना. बघा, एखाद्या मोठ्या डेटा फाईलला जसं आपण कॉम्प्रेस करून छोट्या फाईलमध्ये साठवतो, अगदी तसंच मानवाच्या हजारो वर्षांच्या अनुभवांना, त्यांच्या निरीक्षणांना आणि शहाणपणाला कॉम्प्रेस करून या छोट्या छोट्या म्हणींमध्ये साठवलं गेले. म्हणजे एका छोट्याशा वाक्यात खूप मोठा अर्थ दडलेला असतो. अगदी बरोबर. आणि या पाठातील 3 वेगवेगळ्या कथा आपल्याला याच झिप फाईल्स कशा अनझिप करायच्या ते शिकवतात. या कथांमधील पात्रांच्या माध्यमातून आपण मानवी वर्तणुकीचे काही अतिशय गुंतागुंतीचे पैलू समजून घेणार आहोत. काच्या ओळखीच्या प्रसंगाने करूया. हो, ती मे महिन्याची सुट्टी. हो ना. पाठातील पहिली कथा अशा एका परिस्थितीवर आधारित आहे जी बहुतांश आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवली असेल. मे महिन्याची सुट्टी आहे, रविवारची दुपार आहे आणि बाहेर एकदम रणरणट ऊन आहे. आणि मुलं बाहेर खेळतायत. बरोबर. जेवण आटोपल्यावर मुलं लंगडी खेळायला बाहेर पडली आहेत. आता अशा वेळी घरातली मोठी माणसं साहजिकच काळजीपोटी त्यांना ओरडणारच. हो, ते ठरलेलंच असतं. चंदूची आई येते आणि म्हणते, अरे ऊनबीन काय लागतंय का नाही, संध्याकाळचं खेळा की, आता चल घरी. पण चंदू काही ऐकत नाही. इथे मोठ्या माणसांच्या काळजीचे आणि त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीचे वेगवेगळे स्तर पाहायला मिळतात. चंदूची आई गेल्यानंतर संध्याची आई येते. तिची प्रतिक्रिया पहा. ती म्हणते, अगं ए, किती तापले बघ, वाळू पघळेल असं वाटतंय, 5नंतर खेळा की. वाळू पघळेल? हो. आता वाळू पघळेल ही स्पष्टपणे अतिशयोक्ती आहे, पण त्यातून उन्हाच्या तीव्रतेपेक्षा आईची जी काळजी आहे ना, ती जास्त ठळकपणे दिसून येते. अगदी. त्यानंतर हितेशचे बाबाही येतात आणि मुलांना ताकीद देतात. मोठ्यांचा हा जो सततचा हस्तक्षेप आहे, तो मुलांसाठी साहजिकच खूप त्रासदायक ठरत असतो. हो, त्यांना वाटतं की आम्हाला कोणीच खेळू देत नाहीये. आणि याच ठिकाणी कथेचा मुख्य बिंदू येतो. अमीनाचे दादू म्हणजे तिचे आजोबा तिथे येतात. तोपर्यंत अमीना या सगळ्या प्रकाराने अत्यंत वैतागलेली असते. ती अगदी रागात दादूंना म्हणते, काय हो दादू, कुणीच मोठी माणसं खेळू देईनात, घरी चल करतायत, अशी कशी एकसारखी वागतात ती? बिचारी वैतागली होती. हो ना. आता तिच्या या प्रश्नावर दादू तिला शांत करण्यासाठी एक म्हण वापरतात. ते हसून म्हणतात, बरोबर आहे बेटा, त्यांना काळजी वाटते तुमची. कुठेही गेलात तरी पळसाला पानं 3च असतात. पळसाला पानं 3च ही ती म्हण आहे जिने एका सेकंदात त्या परिस्थितीचा अचूक गाभा पकडला आहे. कसं काय? बघा, अमीनाचा राग हा कोणत्याही एका विशिष्ट पालकावर नव्हता, तर त्या संपूर्ण परिस्थितीवर होता. दादूंनी या एका म्हणीतून तिला हे समजावून सांगितलं की जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी काळजी करणारी मोठी माणसं आणि उन्हाची पर्वा न करता खेळायला उत्सुक असलेली मुलं यांचे नाते असेच असते. हो, म्हणजे ही म्हण परिस्थितीची सार्वत्रिकता दर्शवते. जसं आपण एखाद्या गर्दीच्या शहरात शांत जागा शोधायला जातो. हां, छान उदाहरण आहे. म्हणजे कुठेही जा, ट्रॅफिक आणि गोंधळ हा ठरलेलाच असतो. पण एक मिनिट, इथे मला एक वेगळा विचार येतोय. कोणता? दादूंनी तिला पळसाला पानं 3च असं सांगून एक प्रकारे मोठ्यांच्या त्या नेहमीच्या मुलांना वैताग आणणाऱ्या आगण्याचं समर्थन नाही का केलं? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण
कारण मुलं उन्हात खेळतायत तर त्यांना खेळू द्यायचं सोडून. मोठे असेच असतात, ते असंच वागणार, हे सांगणं म्हणजे मूळ प्रश्नापासून पळ काढल्यासारखं वाटत नाही का? त्यांनी तिला असं का नाही सांगितलं की उन्हात खेळल्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं किंवा आजारी पडू शकता? हाच तर यातील म्हणजे मानसशास्त्रीय भाग आहे. बघा, जर दादूंनी अमीनाला थेट वैद्यकीय कारणे दिली असती किंवा मोठ्यांचा आदर कर असा उपदेश केला असता, तर ती जास्त चिडली असती. नक्कीच, तर अमीनाचा राग शांत होण्याऐवजी तिने अधिक बंडखोरी केली असती. कारण उपदेश ऐकण्याच्या मनस्थितीत ती नव्हतीच मुळी. इथे दादूंनी जे केले त्याला आपण मानसशास्त्रात डिपर्सनलायझेशन ऑफ कॉन्फ्लिक्ट म्हणतो. अच्छा, म्हणजे संघर्षाचे अवैयक्तिकीकरण. अगदी बरोबर. जेव्हा दादू म्हणतात की पळसाला पानं तीनच, तेव्हा ते अमीनाला सांगत आहेत की यात तिची, तिच्या मित्रांची किंवा त्यांच्या पालकांची कोणतीही वैयक्तिक चूक नाही. हा एक वैश्विक नियम आहे. अरे वा. हो, आणि जेव्हा आपण एखाद्या समस्येला वैयक्तिक न ठेवता वैश्विक रूप देतो, तेव्हा त्यातील रागाची धार अचानक कमी होते. कारण तुम्ही निसर्गाच्या नियमावर रागवू शकत नाही ना. अमीनाला हे समजलं की हा नियम फक्त तिच्यासाठी नाही, तर जगातील सर्वांसाठी आहे, आणि तिथेच तिचा विरोध मावळला. हे फारच भन्नाट आहे. म्हणजे संघर्षाचे अवैयक्तिकीकरण करून समोरच्या व्यक्तीचा इगो किंवा राग अलगदपणे बाजूला काढणे. हो, आणि तेही फक्त एका छोट्याशा म्हणीतून. पहिल्या कथेतून आपण परिस्थितीच्या सार्वत्रिकतेबद्दल बोललो. पण आता आपण अशा एका कथेकडे वळणार आहोत जिथे राग परिस्थितीवर नसून स्वतःच्या अपयशामुळे निर्माण झालेल्या ओशाळलेपणावर आहे. मानवी अहंकार. हो, ही दुसरी कथा आपल्याला मानवी अहंकाराच्या जगात घेऊन जाते. प्रसंग आहे शाळेतील क्रीडा स्पर्धेचा. बाईंनी वर्गातल्या सगळ्या मुलांना धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला लावला आहे. आणि तिथेच कथेतील मुख्य पात्र सुरेश याची अडचण होते. कारण सुरेश हा मुळात एक उत्तम चित्रकार आहे, पण मैदानी खेळांबाबत तो पूर्णपणे आळशी म्हणून प्रसिद्ध आहे. जेव्हा शर्यत सुरू होते आणि सगळी मुलं जोरात धावतात, तेव्हा अपेक्षित निकालच लागतो. सुरेश सगळ्यात शेवटी येतो. अगदी, तो शेवटचा येतो. धापा टाकत सुरेश मुलांच्या घोळक्यात शिरतो. आता तो हरला आहे हे सगळ्यांना स्पष्ट दिसत आहे, पण तो हे मान्य करत नाही. तो एकदम भन्नाट सबब सांगतो. हो, ती सबब खूपच गमतीशीर आहे. तो म्हणतो, अरे खरं तर मी पहिला आलो असतो, पण आपल्या मैदानावर लाल माती आहे. मी जोरात धावलो असतो तर माझे पांढरे शुभ्र बूट मळले असते ना, म्हणून मी मुद्दाम हळू धावलो. मुद्दाम हळू धावलो? हो. आता हे ऐकून तिथे असलेल्या राजेश्री नावाच्या मुलीला हसू आवरत नाही आणि ती लगेच म्हणते, वाह, याला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडं. नाचता येईना अंगण वाकडं. मानवी प्रवृत्तीवर प्रहार करणारी यापेक्षा अचूक म्हण असूच शकत नाही. इथे आपण मानसशास्त्रातील आणखी एका महत्त्वाच्या संकल्पनेचे उत्तम उदाहरण पाहतो, कॉग्निटिव्ह डिसोनान्स, म्हणजेच वैचारिक विसंवाद. वैचारिक विसंवाद. हो, सुरेशच्या मेंदूमध्ये एक मोठा संघर्ष सुरू होता. एकीकडे तो स्वतःला शाळेतला एक स्मार्ट किंवा हुशार विद्यार्थी मानतो, आणि दुसरीकडे तो सर्वांसमोर शर्यतीत शेवटचा आला आहे हे जळजळीत वास्तव आहे. बरोबर. त्याचा अहंकार आणि हे वास्तव, या दोन्ही गोष्टी एकत्र राहू शकत नाहीत. स्वतःची कमतरता मान्य करणं त्याच्या इगोसाठी खूप वेदनादायी आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की सुरेशने सांगितलेले लाल मातीचे आणि पांढऱ्या बुटांचे कारण हा निव्वळ खोटेपणा नव्हता, तर ती त्याच्या इगोला वाचवण्यासाठी, म्हणजे त्याच्या मेंदूने तयार केलेली एक तात्पुरती ढाल होती. अगदी बरोबर. याला आपण सायकोलॉजीमध्ये डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो. तुम्ही याची तुलना एखाद्या गाडीच्या एअरबॅगसोबत करू शकता. एअरबॅग? हे कसं? बघा, सुरेशचा अहंकार वास्तवावर आदळून फुटणार होता, तेवढ्यात त्याच्या मेंदूने ही पांढऱ्या बुटांची सबब नावाची एअरबॅग उघडली, जेणेकरून त्याला तो अपमानाचा धक्का जाणू नये. स्वतःचं अपयश मान्य करण्याऐवजी बाह्य परिस्थितीला, म्हणजे लाल मातीला दोष देऊन त्याने स्वतःची प्रतिमा वाचवण्याचा प्रयत्न केला. गाडीच्या एअरबॅगची ही तुलना खूपच चपखल आहे. म्हणजे तो स्वतःला वाचवत होता. पण मग इथे राजश्रीची भूमिका काय होती? तिने ती म्हण वापरून नक्की काय साध्य केलं? राजश्रीने एका वाक्यात ती एअरबॅग फोडली. एका सेकंदात? हो. विचार करा, जर तिने सुरेशला थेट म्हटलं असतं की तू खोटारड आहेस, तू मुळातच खूप हळू धावतोस, तर काय झालं असतं? सुरेशने अधिक आक्रमक होऊन स्वतःचा बचाव केला असता. अगदी. आणि कदाचित त्यांचं मोठं भांडणही झालं असतं. पण तिने थेट अपमान न करता नाचता येईना अंगण वाकडं या म्हणीचा संदर्भ दिला. या म्हणीमुळे सत्य अत्यंत टोकदारपणे समोर आले,
पण अप्रत्यक्षरित्या. म्हणजे ढाळ मोडून काढली पण समोरच्याला दुखावलं नाही. हो, तिने सर्वांना आणि स्वतः सुरेशलाही हे दाखवून दिले की त्याची सबब किती पोकळ आहे आणि तेही कोणत्याही असभ्य शब्दाचा वापर न करता. म्हणीची हीच तर ताकद आहे ना. त्या खऱ्या गोष्टी बोलतात पण समोरच्याला थेट न दुखावणारी ती एक कला आहे. आता आपण अपयश लपवण्याच्या प्रवृत्तीवरून एका वेगळ्याच प्रवृत्तीकडे वळूया. कोणती प्रवृत्ती? एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा असते पण सामाजिक दबावामुळे किंवा संकोचामुळे ती लपवण्याची धडपड करण्याची प्रवृत्ती. तिसरी कथा याच मर्मभेदी मानवी स्वभावावर बोट ठेवते. हो, रवीची कथा. बरोबर. या कथेचा नायक आहे रवी. तो सकाळी लवकर सोपांच्या घरी जातो कारण सोपांच्या घरची म्हैस कालच व्याली आहे आणि रवीला खरवस खायला मिळेल असा त्याचा पक्का अंदाज असतो. तो तिथे पोहोचल्यावर नेमकं तसंच घडतं. सोपांची काकू सगळ्यांसाठी नाश्ता करत असते आणि प्रत्येकाच्या वाटीतला खरवस पाहून रवीच्या तोंडाला पाणी सुटतं. ही अतिशय नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. साहजिकच आहे. पण जेव्हा काकू त्याला खायला बोलवते तेव्हा तो चक्क नकार देतो. आणि तो नकारही साधासुधा नसतो. तो म्हणतो, नको काकू, मी खुड्डाप खाल्लाय. काकू पुन्हा विचारते, गूळ घातलेला खरवस घेणार की नाही? त्यावर तो आणखीन एक अत्यंत म्हणजे मूर्खपणाची सबब पुढे करतो. तो म्हणतो, नको, माझे दात दुखतायत. दात दुखतायत खरवसासाठी? तेच ना. आता विचार करा, खरवसासारख्या एकदम मऊ पदार्थाला दातांची काय गरज? काकूसुद्धा हसून त्याची चोरी पकडते आणि म्हणते, खरवसाला कशाला लागतात रे दात? मला माहिती तुला खरवस किती आवडतो. उगाच ताकाला जाऊन भांडं लपू नये. ताकाला जाऊन भांडं लपू नये या प्रसंगातील ही म्हण अप्रतिम आहे. हो. रवीची मनस्थिती समजून घेणे इथे आवश्यक आहे. त्याला खरवस खायचा होता पण संकोचामुळे किंवा आपण खूप खादाड आहोत असं लोकांना वाटू नये या भीतीने तो थेट मागत नव्हता. बरोबर. समाजात वावरताना आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की एखाद्याने काही दिलं तर लगेच घेऊ नये, थोडा संकोच दाखवावा. पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी गेलोच आहोत, जसं ताक मागायला जाणे, तेव्हा तिथे जाऊन आपले भांडे लपवण्यात काहीच अर्थ नसतो. हे अगदी एखाद्या वाढदिवसाच्या पार्टीत जाण्यासारखं आहे. समजा एखादी व्यक्ती त्या पार्टीत गेली, तिथं मोठा चॉकलेट केक ठेवलेला आहे. आतून तर त्यांना तो केक हवाच असतो. हो, कोणाला नाही आवडत केक. पण कुणी विचारलं तर ती व्यक्ती म्हणते, अरे नाही, मी गोड खात नाही, मी तर फक्त इथे सजावट बघायला आलोय. रवीची अवस्था अगदी तशीच होती. पण इथे मला सोपांच्या काकूचं विशेष कौतुक वाटतं. नक्कीच. काकूंनी जर त्याला रागावून म्हटलं असतं की खोटं कशाला बोलतोयस, घ्यायचं असेल तर घे, तर कदाचित रवीने अपमानित होऊन तो खरवस खाल्लाच नसता. हो, तो तिथून निघून गेला असता. अगदी. पण काकूंनी म्हणीचा आधार घेतला. ताकाला जाऊन भांडं लपवू नये ही म्हण वापरून त्यांनी त्याला एक स्पष्ट संदेश दिला की मला तुझी इच्छा समजली आहे आणि त्यात काहीच गैर नाही. म्हणजे त्यांनी त्याला कम्फर्टेबल केलं. हो. यामुळे रवीचा खोटा संकोच दूर झाला आणि तो मोकळेपणाने खरवस खाऊ शकला. अप्रत्यक्ष संवादाचे आणि समोरच्याला समजून घेण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आतापर्यंत आपण या 3 कथांमधून मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू पाहिले. वैश्विक नियम, इगोचा बचाव आणि खोटा संकोच. पण पाठाचा शेवट आणखी एका रंजक कृतीने होतो. हो, ते शब्दकोडे. बरोबर. पाठात म्हणींचा अर्थ शोधण्यासाठी आणि भाषेतील या रंगीत शब्दांची ओळख करून देण्यासाठी एक चौकट आणि शब्दकोडे दिले आहे. या चौकटीत घरोघरी मातीच्या चुली, अति तिथे माती आणि खाई त्याला खवखवे यांसारख्या म्हणी लपलेल्या आहेत. पण मला इथे एक प्रश्न पडतो. विचार ना. हे सगळे शब्दकोडे सोडवणे म्हणजे निव्वळ वेळ घालवणे नाही का? म्हणजे मुलांना जर म्हणी शिकवायच्याच आहेत तर त्या थेट पाठांतर करायला का सांगू नयेत? असाच वेळ का घालवायचा? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. बघा, पाठांतर करणे आणि शब्दकोडे सोडवणे या 2 पूर्णपणे वेगळ्या मानसिक प्रक्रिया आहेत. कशा काय? जेव्हा एखादी गोष्ट फक्त पाठांतर केली जाते तेव्हा ती पॅसिव्ह लर्निंग किंवा निष्क्रिय शिकण्याची प्रक्रिया असते. ती गोष्ट फक्त परीक्षेपुरती मेंदूत राहते. पण जेव्हा एखादा विद्यार्थी त्या चौकटीत अक्षरे जुळवून एखादी म्हण शोधत असतो तेव्हा तो ॲक्टिव्ह रिकॉलचा वापर करतो. अच्छा, म्हणजे तो स्वतः विचार करतोय. हो, तो अक्षरे जुळवतो, तर्क लावतो आणि जेव्हा त्याला अचानक एखादी म्हण सापडते ना तेव्हा तो मेंदूसाठी एक युरेका मोमेंट असतो. युरेका मोमेंट म्हणजे त्या शोधाचा जो आनंद मिळतो तो मेंदूमध्ये अधिक चांगल्या प्रकारे नोंदवला जातो. अगदी बरोबर. जेव्हा आपण एखादं कोडं सळवतो तेव्हा आपला मेंदू सक्रियपणे विश्लेषण क्षमता वापरत असतो. शिवाय या प्रक्रियेत संवादाला वाव मिळतो. संवाद कसा?
जेव्हा एखादी नवीन म्हण सापडते तेव्हा विद्यार्थी साहजिकच शिक्षक किंवा पालकांना विचारतो, याचा अर्थ काय? आणि तिथेच खरा संवाद सुरू होतो. पालक त्यांना त्या म्हणीमागील एखादा स्वतःचा अनुभव सांगतात. अरे वा. अशा प्रकारे भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे फक्त पुस्तकांद्वारे नाही, तर प्रत्यक्ष अनुभवांच्या माध्यमातून हस्तांतरित होते. भाषेविषयीची गोडी अशाच प्रकारे निर्माण होते. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. या संपूर्ण सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की सुरुवातीला आपण जो झिप फाईलचा उल्लेख केला होता तो किती सार्थ आहे. एका छोट्याशा वाक्यात मानवी स्वभावाचं मोठं रहस्य किती सहज सामावलेलं असतं हे या शालेय पाठातून अतिशय सोप्या पद्धतीने उलगडले आहे. हो ना. मोठ्यांची काळजी असो, स्वतःचे अपयश लपवण्याची धडपड असो, किंवा खऱ्या इच्छा लपवण्याचा संकोच असो, मानवी स्वभाव हजारो वर्षांपासून तसाच आहे. फक्त तो व्यक्त करण्याच्या म्हणी वेगवेगळ्या आहेत. अगदी खरं आहे. आता आपण या चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. पण थांबण्यापूर्वी या सर्व पारंपरिक म्हणींच्या चर्चेवरून माझ्या मनात एक नवीन आणि रंजक विचार येतोय. कोणता विचार? हा विचार या पाठात नाहीये, पण श्रोत्यांनी त्यावर विचार करणं नक्कीच मनोरंजक ठरेल. आजच्या या डिजिटल युगात जिथे आपलं बहुतांश जीवन स्मार्टफोन, इंटरनेट आणि सोशल मीडियावर व्यतीत होतं, तिथे भविष्यात कोणती नवीन रूपकात्मक भाषा किंवा आधुनिक म्हणी जन्माला येतील? अरे, हा खूपच भारी विचार आहे. हो ना. आज आपण पळसाला पानं 3च म्हणतो, पण कदाचित पुढच्या काही दशकांतील पाठ्यपुस्तकांमध्ये वायफाय किंवा बॅटरी लो या संकल्पनांवर आधारित एखादी नवीन म्हण पाहायला मिळेल का? नक्कीच मिळू शकते. समजा एखाद्याने खूप मोठे वाता मारल्या आणि प्रत्यक्ष कामाच्या वेळी तो गायब झाला, तर आपण म्हणू का, अरे गरज संपली की याचा वायफाय डिस्कनेक्ट होतो? भारी आहे हे. किंवा कुणी खूप थकून काम करत असेल आणि त्याच्याकडे कोणतीही ऊर्जा उरली नसेल, तर याची बॅटरी लो झालीये अशी एखादी म्हण रूढ होईल का? मानवी स्वभाव तोच राहील, फक्त कदाचित रूपके बदलतील. हो, आणि ती नवीन रूपके आपली भावी पिढी वापरत असेल. अगदी बरोबर. भाषेचं हे बदलतं रूप कसं असेल यावर नक्की विचार करा. तोपर्यंत भाषेच्या आणि शहाणपणाच्या या झिप फाईल्स तुमच्या स्वतःच्या आयुष्यात कुठे कुठे लागू होतात ते शोधत रहा.